अरे बाबा, 30 उलटले तरी अजून सिंगलच आहेस का? लवकर सेटल हो, नाहीतर आयुष्यात मागे राहशील. तुम्हीही समाजात असा संवाद आणि टोमणे नक्कीच ऐकले असतील, बरोबर? वयाच्या 30 किंवा 40व्या वर्षी तुम्ही सिंगल असाल तर लोक तुमच्याकडे अशा नजरेने बघतात जणू काही तुमच्यातच काहीतरी मोठी कमी आहे. पण जरा थांबा, शांत व्हा आणि दीर्घ श्वास घ्या, कारण सायन्स आणि रिसर्च काहीतरी भलतेच सांगते. सिंगल असणे म्हणजे कोणतीही उणीव किंवा कमतरता नाही, तर ती तुमची एक सुपर पॉवर आहे. होय, विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की सिंगल लोक विवाहित लोकांपेक्षा जास्त जगतात. आजच्या या स्पेशल व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत विज्ञानानुसार सिंगल राहण्याचे ते 4 मोठे फायदे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी तुमच्यासाठी एक जबरदस्त थॉट आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे फिलिंग्स मनातल्या चॅनलवर. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच लाईफ चेंजिंग व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. तर पहिली गोष्ट, मित्रांशी आणि कुटुंबाशी मजबूत संबंध. नाते संबंधात असणाऱ्या लोकांचा बहुतांश वेळ आणि ऊर्जा त्याच्या पार्टनरला मॅनेज करण्यातच निघून जाते. परिणामी नकळतपणे ते आपल्या जवळच्या मित्रांपासून आणि कुटुंबापासून दूर जातात. पण ब्रेकअप नंतर जेव्हा एकाकीपणा येतो तेव्हा लोकांना पार्टनर गेल्याचे दुःख तर होते, पण त्याहून जास्त वाईट याचे वाटते की कठीण काळात सोबत उभा राहायला एकही मित्र उरलेला नाही. येथेच सिंगल लोक बाजी मारतात. सिंगल असणारे लोक आपला मोकळा वेळ मित्रांना आणि कुटुंबाला देतात, त्यामुळे त्यांची सपोर्ट सिस्टीम खूप मजबूत आणि वैविध्यपूर्ण असते. अनेक अभ्यासांतून सिद्ध झाले आहे की चांगली मैत्री माणसाला दीर्घायुष्य आणि मानसिक आनंद देते. म्हणजेच थोडक्यात काय, तर सिंगल लोकांचा सोशल सर्कल नेहमीच रॉक सॉलिड असतो. दुसरा मोठा फायदा, फिटनेस मध्ये नेहमी पुढे. तुम्ही कधी निरीक्षण केला आहे का, तुमचे सिंगल मित्र बहुतेकदा अधिक फिट, आकर्षक आणि मेंटेन दिसतात. हे काही अपघाताने घडत नाही, तर यामागे सायन्स आहे. जेव्हा लोक रिलेशनशिप मध्ये सेटल होतात तेव्हा हळूहळू ते स्वतःच्या फिटनेस कडे दुर्लक्ष करू लागतात. पण एका 2015च्या प्रसिद्ध अभ्यासानुसार कपल्सच्या तुलनेत सिंगल लोकांचा BMI कमी असतो आणि त्यांचे वजन सरासरीने संतुलित राहते. सिंगल लोकांकडे स्वतःसाठी वेळ असतो, त्यांचे प्रायोरिटी स्पष्ट असतात, त्यामुळे ते जिम किंवा वर्कआउट चुकवत नाहीत. शिवाय नाते संबंधात होणारे छोटे मोठे ड्रामा आणि ताणतणाव नसल्यामुळे सिंगल लोकांचे मन शांत राहते आणि शांत मन अधिक उत्तम फिटनेस म्हणजेच लॉंग टर्म हॅपीनेस. तिसरा आणि सर्वात आवडता फायदा, अमर्याद स्वातंत्र्य आणि सर्जनशीलता. एकटे राहण्याचा सर्वात मोठा प्लस पॉइंट म्हणजे स्वातंत्र्य. तुम्हाला कधीही उठून सोलो ट्रिपला जायचे आहे, जा. दुसऱ्या शहरात किंवा देशात नवी नोकरी स्वीकारायची आहे, नक्की करा. तुम्हाला कोणाचीही परवानगी घेण्याची किंवा कोणाला उत्तर देण्याची गरज नसते. विज्ञानानुसार जेव्हा एखादी व्यक्ती एकांतात वेळ घालवते तेव्हा तिची सर्जनशीलता आणि उत्पादकता प्रचंड वाढते. सिंगल राहिल्याने तुम्हाला स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेण्याची सवय लागते. तुम्ही नवीन स्किल शिकता, अधिक स्वतंत्र बनता आणि मित्रांनो, स्वतःच्या अटींवर जगण्यात जो आनंद आहे तो कशातच नाही. चौथा आणि महत्वाचा मुद्दा, भक्कम आर्थिक ताकद. नातेसंबंध किंवा कुटुंब सांभाळताना पैशांचा खर्च कसा आणि कुठे होतो हे सांगायची गरज नाही. एका संशोधनानुसार फक्त 21% सिंगल लोकांवर क्रेडिट कार्डचे कर्ज असते. हा आकडा विवाहित लोकांपेक्षा 6% कमी आहे आणि मुले असलेल्या जोडप्यांपेक्षा तब्बल 15% कमी आहे. जरी महागाईचा फटका सर्वांनाच बसत असला तरी सिंगल लोक फक्त स्वतःवर खर्च करत असतात, त्यामुळे त्यांच्या खिशावर आणि फायनान्सवर त्यांचा 100% डायरेक्ट कंट्रोल असतो. त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडे करिअर, व्यवसाय आणि साइड हसल वर लक्ष केंद्रित करायला जास्त वेळ असतो. यामुळे त्यांची कमाईची क्षमता अनेक पटीने वाढते. तर मित्रांनो, या सर्व वैज्ञानिक तथ्यांवरून एक गोष्ट स्पष्ट होते, सिंगल असणे ही कोणतीही अडचण किंवा मजबुरी नाही, तर तो स्वतःचा शोध घेण्याचा, स्वतःला सक्षम बनवण्याचा एक अप्रतिम मार्ग आहे. जर तुम्ही सिंगल असाल तर समाजाच्या दबावाला बळी पडू नका. या कालावधीचा वापर स्वतःला घडवण्यासाठी, फिट राहण्यासाठी, नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि फायनान्शियली स्ट्रॉंग होण्यासाठी करा. तुम्हाला या 4 फायद्यांपैकी कोणता फायदा सर्वात जास्त आवडला आणि तुम्ही सिंगल लाईफ एन्जॉय करत आहात की लाईफ पार्टनर शोधत आहात, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या त्या सर्व सिंगल मित्रांना शेअर करा ज्यांना समाज रोज टोमणे मारतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि रंजक विषयासह. तोपर्यंत स्टे सिंगल, स्टे ऑसम आणि कीप ग्रोइंग.